कारण 4 जूनला मतमोजणी आहे। देशातल्या सगळ्यात मोठ्या निवडणुकीचा निकाल 4 जूनला आहे। तत्पूर्वी 3 दिवस पोलिसांचा बंदोबस्त आणि एकूण पोलीस यंत्रणेवरचा ताण प्रचंड असेल। त्यात पुन्हा मला वेगळा ताण वाढवण्याची इच्छा नाहीये आणि त्यामुळे 4 तारखेच्या नंतर मला बोलायचं आहे। परंतु या सगळ्या काळामध्ये डॉक्टर अजय तावरे ज्यांची अटक झालेली आहे, डॉक्टर हरनोळ मला वाटते आयसीयू मध्ये आता काहीतरी दाखल आहे असं कळतंय। हरनोळला ऍडमिट केलं असं काहीतरी आहे। परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर या दोघांचीही सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि त्या सुरक्षिततेची काळजी किंवा त्याची जबाबदारी ही सरकारची असेल हे सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे। यावर मी ठाम आहे। त्यांच्या जीवाला धोका आहे असं आपल्याला वाटतं? हो, मला असं प्रकर्षाने वाटतं। तसं वाटण्याची माझ्याकडे काही कारणं आहेत। मी आठवण करून दिली पाहिजे। साधारणतः वर्षभरापूर्वी सिंघानियाचं ज्यावेळेला प्रकरण झालं आणि सिंघानियाला अटक झाली त्यावेळेला सिंघानियाने असं म्हटलं होतं की माझ्याकडे सगळ्या प्रकारचे पुरावे आहेत आणि मी या प्रकरणातल्या अनेकांची नावं घेऊ शकतो। पुढे सिंघानियाचं काय झालं कळलं नाही। सिंघानियाचं एकही स्टेटमेंट किंवा सिंघानिया तपासात काय बोलला, त्याने क ख ग घ च छ काय उच्चारलं याच्यातलं काहीच पुढे आलं नाही। सिंघानियाच्या नंतर अजून एक केस घडलेली होती, आठवण करून दिली पाहिजे सगळ्यांना। ती होती शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं प्रकरण, समीर वानखेडे। या प्रकरणामध्ये जे काही धाड टाकलेली होती समीर वानखेडेने, त्याच्यासोबत त्यावेळेला काही जे लोक आलेले होते त्याच्यामध्ये एक केपी गोसावी होता आणि या केपी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साहिल जो पुढे साक्षीदार महत्वाचा की एव्हिडन्स ज्याला म्हणता येईल, की विटनेस ज्याला म्हणता येईल आणि हा साक्षीदार साक्ष नोंदवणार होता, परंतु त्याच्या जीवाला धोका होता। नवाब मलिक साहेब ते सगळे केस हाताळत होते। पुढे नवाब मलिकांवर काय पद्धतीने दबाव आणले गेले आणि त्यांच्यावरती कशा केसेस दाखल झाल्या आणि ज्यांनी केसेस दाखल केल्या, ज्यांनी आरोप केले त्यांनीच नंतर त्यांना बाहेर आल्यानंतर काय पद्धतीने सॅल्यूट ठोकले, हा सगळा इतिहास आहे। मला इथे नवाब मलिकांच्याकडे जायचं नाहीये। मात्र समीर वानखेडे सोबतचा केपी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साहिल, या प्रभाकर साहिलचा 2 एप्रिल 2022ला माहुल चेंबूरला तो एकटा असताना संशयास्पद मृत्यू झाला। जो अतिशय की विटनेस होता त्याचा मृत्यू झाला। ललित पाटीलने सांगितलं की माझ्याकडे खूप नावं आहेत आणि मी खूप नावं घेऊ शकतो, पण त्याही सगळ्या प्रकरणामध्ये पुढे चौकशी काय झाली, ललित पाटील काय बोलला काय नाही, क ख ग घ च छ कुणाचं नाव घेतलं काय नाही, याच्यावरती जराही माहिती पुढे आली नाही। आता डॉक्टर अजय तावरेच्या अटकेनंतर अजय तावरेने सेम वाक्य उच्चारलं की माझ्याकडे भरपूर नावं आहेत, मी कुणालाही सोडणार नाही। अशा वेळी एक की विटनेस म्हणून डॉक्टर अजय तावरेची सुरक्षितता महत्त्वाची ठरते।